तामिणी वन्यजीव अभयारण्य. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी वृक्षांशी केवळ नातं जोडलंय असं नव्हे, तर वनराईचं आपल्या जीवनातील महत्त्वही त्यांनी स्पष्ट केलं आहे. वन्यजीव ही जैवविविधतेतली एक महत्त्वाची कडी आहे. सह्याद्री हा महाराष्ट्राचा खजिना आहे. दोन्ही हातांनी भरभरून आनंद देणारा सह्याद्री पावसाळ्यात तर निसर्गप्रेमींना साद घालत असतो. उंचावरून कोसळणारे धबधबे, चिखलानं माखलेल्या पायवाटा आणि डोंगर माथ्यावर उतरलेले ढग कवी मनाला साद घालत असतात. अशा वेळी तरुणाईचे पाय वळतात ते डोंगरांच्या शिखरांकडे. असंच एक वन्यजीव अभयारण्य म्हणजे तामिणी वन्यजीव अभयारण्य. पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या पश्चिम घाट डोंगर रांगेत वसलेला हा तामिणी परिसर. सह्याद्री डोंगर रांगेत वसलेलं तामिणी वन्यजीव अभयारण्य जैवविविधतेनं परिपूर्ण आहे. प्रामुख्यानं पुणे जिल्हा आणि अंशतः रायगड जिल्ह्यातील 49.62 चौरस किलोमीटर क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित झालेला आहे. अभयारण्याचा बहुतेक भाग हा कडेकपाऱ्या, उंच कडे, खोल दऱ्यांचा असून सदाहरित आणि निमसदाहरित वनांनी वेढलेला आहे. या अभयारण्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 550 ते 1050 मीटर एवढी आहे. तापमानाचा विचार केला असता उंच टेकड्यांच्या पठारावर अतिशय आल्हाददायक आणि समतापमान आढळतं. या परिसरात पाऊस मुख्यत्वे जुलै ते सप्टेंबर या कालावधीत पडतो. पावसाचं प्रमाण सरासरी 3175 मिलीमीटर इतकं आहे. सद्यस्थितीत हे अभयारण्य उपवनसंरक्षक रोहा आणि उपवनसंरक्षक पुणे यांच्या अखत्यारीत आहे. पुढील कालावधीमध्ये व्यवस्थापनाकरता हे अभयारण्य शास्त्रोक्त पद्धतीनं मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पुणे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. हे अभयारण्य घोषित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे वैविध्यपूर्ण नैसर्गिक आणि दुर्मिळ वनसंपदा, वन्यजीव, तसंच ऐतिहासिक ठिकाणांचं संरक्षण आणि संवर्धन करणं. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी असणाऱ्या शेकरू या प्राण्याच्या अधिवासाचं संरक्षण करणं हाही महत्त्वपूर्ण उद्देश आहे. भविष्य काळातल्या योजनांबद्दल माहिती देतायत मुख्य वनसंरक्षक वन्यजीव अधिकारी पुणे. पश्चिम घाटातील एक अतिशय महत्त्वाचं जे अभयारण्य आहे ते म्हणजे तामिणी. अत्यंत सुंदर जंगल, दऱ्याखोऱ्या, शेकरूसारखा प्राणी, बिबळ्या स्वातीत आपल्याला मिळतो, खूप प्रकारच्या वनस्पती. मग याचा फायदा स्थानिकांना कसा होणार? कारण का बरेचसे ते ट्रेकर्स, हायकर्स इथे येतात, त्यांना या गोष्टी माहिती असतात, पण सर्वसामान्य जो पर्यटक असतो त्याला याची माहिती नसते. त्यामुळे वनविभाग स्थानिकांच्या सहकार्याने तिथं वनपर्यटन सुरू करणार आहे. लोकांना तिथं आल्यानंतर राहण्यासाठी डॉर्मेटरी, राहायचा तंबू निवास, लोक तिथं राहिल्यानंतर त्यांना सकाळी स्थानिक लोक जंगलामध्ये घेऊन जातील, ते वाट्याड म्हणून काम करतील. काही लोकांना नुसतंच भटकायचं असतं जंगलामध्ये, तर काही लोकांना तिथं साहसी खेळात सुद्धा आनंद मिळवायचा असतो. त्यासाठी आपल्याला हायकिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग, खाली जी आपली नदी जी वाहते आपल्या अंधार वनातून, तिथं आपल्याला त्या लोकांसाठी राफ्टिंग आपण सुरू करणार आहोत. जंगलातला मुक्काम, पण तो घनदाट जंगलात न राहता जंगलाच्या काठावर, त्यासाठी तंबू निवास आणि डॉर्मेटरीज, या दोन्ही गोष्टी आम्ही करतो आहोत. एकंदरीत काय की तामिळीतलं जे वन पर्यटन आहे त्यातून तिथल्या लोकांना खूप चांगल्या प्रकारे रोजगार न चुकता मिळेल आणि जंगलाचं संरक्षण म्हणजे ज्या सगळ्या गोष्टी ज्या होतील त्या वन पर्यटनातून जंगलाचं संवर्धन हा मुख्य उद्देश लक्षात ठेवून आपण तामिळीचं वन पर्यटन सुरू करणार आहोत. या अभयारण्य परिसरात वसलेल्या
ताम्हिणी गावाच्या नावावरून हे अभयारण्य ओळखलं जातं. ताम्हिणी गावातच विंझाई या ग्रामदेवतेचं भव्य आणि देखणं असं मंदिर आहे. विंझाई ही ग्रामदेवता भाविकांचं श्रद्धास्थान आहे. एकंदरीतच विपुल वनसंपदा आणि देवरायांच्या अस्तित्वामुळे ताम्हिणी अभयारण्य एक निसर्गरम्य ठिकाण आहे. या अभयारण्यात वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. या वनस्पतींची विविधता मन मोहून टाकणारी आहे. विविध वनस्पतींबरोबरच वन्य प्राणी, पक्षी, फुलपाखरं, सरपटणारे प्राणी देखील इथं आढळून येतात. ही जैवविविधता संशोधकांना, अभ्यासकांना, गिर्यारोहकांना आणि पावसाळ्यात हौशी भटकंती करणाऱ्या पर्यटकांना नेहमीच आकर्षित करते. या अभयारण्याबद्दल आणखी काही माहिती जाणून घेऊया डॉक्टर सचिन पुणेकर यांच्याकडून. ताम्हिणीला गाणारं वन म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. या ताम्हिणी अभयारण्यामध्ये वनस्पतींमधील वैविध्य हे खूप चांगल्या प्रकारचं आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं नाना, कुंभा, हिरडा, बेहडा, चांदाडा, कुंबळ, वूम अशी विविध वृक्षांच्या जाती, तर टाकळा, भामणी, तोरण, पेंडकुळ अशा छोट्या वनस्पतींच्या जाती आणि मोसमी वनस्पतींसाठी तर हे अभयारण्य म्हणजे पावसाळी वनस्पतींसाठी तर नंदनवनच आहे. या अभयारण्यात अत्यंत दुर्मिळ आणि प्रदेशनिष्ठ अशा वनस्पतींच्या जाती देखील बघायला मिळतात. त्यामध्ये प्रामुख्यानं शिंदळ माकोडी म्हणजे ज्याला फ्रेरिया इंडिका ही प्रदेशनिष्ठ जात आपल्याला आढळून येते. तसंच खोबरदोडा म्हणजे शेषागिरिया सह्याद्रिका सारखा एक दुर्मिळ वेल, तसंच दुधी खरपुडी म्हणजे ज्याला सिरोपेजिया हुबेरी ही जगात फक्त महाराष्ट्र राज्यामध्ये आढळून येणारी जात ताम्हिणी अभयारण्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. वनस्पतींमध्ये काही नवीन जाती या अभयारण्यामध्ये नोंदल्या गेलेल्या आहेत. त्यापैकी इरियाकोलान महाराष्ट्रेन्सिस म्हणजे ज्याला मराठीत पांढरं टोपी किंवा धनगर असं म्हटलं जातं, ताम्हिणी अभयारण्याच्या शेजारी असलेल्या निवे गावातून या वनस्पतीची नोंद झाली आहे. त्यामुळे आपल्याला आपण जाणू शकतो की अभयारण्य किती महत्त्वाचं आहे. वनस्पतींबरोबर इथे बुरशांमधलं वैविध्य देखील खूप चांगलं आहे. त्याच्यामध्ये नुकतीच जगाला नवीन अशी नोंद झालेली ताम्हिणी स्पोरा इंडिका, ज्याचं नावच ताम्हिणी या गावामुळं पडलेलं आहे, ताम्हिणी स्पोरा, याची नोंद याच अभयारण्यामधून झाली. तसंच फॅलस इंडुसियाटस, फॉर्मा सिट्राटस नावाचं एक स्टिंगॉन फंजा देखील याच अभयारण्यामधून नोंद झाली. तसंच इथं सरीसृपं किंवा बेडूक यांच्यामधलं वैविध्य पण फार वैचित्र्यपूर्ण आणि चांगलं आहे. त्याच्यामध्ये बेडकांमध्ये सांगायचं झालं तर नुकताच डिस्क्राईब झालेला नवीन ट्री फ्रॉग म्हणजे जो झाडांवर राहणारा बेडूक आहे, त्याचं नाव आहे घाटेस श्रफ फ्रॉग, ज्याला रावरचार्टीस घाटी असं म्हटलं जातं, तो याच अभयारण्यामधून नोंदला गेला. या अभयारण्यात निसर्ग पर्यटनाच्या दृष्टीनं मूलभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. नयनरम्य निसर्ग आणि वन्य प्राणी यांच्या निरीक्षणाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आणि विसावा घेण्यासाठी पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. अभयारण्यातील विविध वनस्पती, वन्य प्राणी यांचं निरीक्षण करताना छोट्या छोट्या पायवाटा अत्यंत उपयोगी पडतात. महाराष्ट्र राज्याच्या वन खात्यानं घोषित केलेलं निसर्ग मानचिन्ह ब्ल्यू मॉर्मॉन हे फुलपाखरू सुद्धा इथं आढळून येतं. दुर्मिळ औषधी वनस्पतींच्या विविध प्रजाती या अभयारण्यात आढळतात. सरासरी पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पावसाळ्यात ठिकठिकाणी मोठे धबधबे तयार होतात. पावसामुळे सुगंधी फुलांची चादर या परिसरानं ओढलेली असते. पर्यटकांना निसर्ग सौंदर्य आकर्षित करतं. याचाच परिणाम म्हणजे अभयारण्यात निसर्ग पर्यटकांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. या पर्यटकांना वन विभागामार्फत विविध सुविधा पुरवल्या जातात. या अभयारण्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया इथल्या वनाधिकाऱ्यांकडून.
लोकांना व्यायाम पण व्हावा आणि जंगल पण पाहता यावे, त्याकरता नेचर ट्रेल केलेले आहे. त्याकरता आपण या भागातील लोकांना उद्योग मिळावा त्यांच्यासाठी गाईड म्हणून त्या लोकांचा उपयोग करणार आहोत. त्यांना आपण मार्गदर्शन करत आहोत. जे जे बघण्याजोगते पॉईंट आहेत त्या पॉईंटची आपण डेव्हलपमेंट त्या भागात करत आहोत. इथला निसर्गरम्य परिसर, हिरवी वनराई, कडे पठार, खोल दऱ्या, रंगीबेरंगी फुलं, वनस्पती, किलबिल करणारे पक्षी आणि मन मोहून टाकणारं वातावरण आपल्या मनाला हळुवार स्पर्श करून जातात आणि या अभयारण्याला पुन्हा भेट देण्याची ओढ मनाला लावून जातात.